पिता प्रकाश लोंढे, रिपाईचे नेते माजी नगरसेवक, पुत्र दीपक लोंढे आणि भूषण लोंढे आणि त्यांचे बरेच साथीदार. नगरसेवक पद भूषवलेल्या प्रकाश लोंढे आणि पुत्रांचे एका पाठोपाठ एक खंडणीचे कारनामे समोर येत आहेत. ऑरा हॉटेल मालकाला भूषण लोंढे म्हणतो, वाद झाला तर मला कळवा, मी वाद मिटवेल, त्या बदल्यात प्रोटेक्शन मनी द्या, म्हणजेच खंडणी. तर दीपक लोंढे म्हणतो, जमिनीचा व्यवहार आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं करायचा, नाही तर जमीन कुणालाच खरेदी करू देणार नाही. माजी नगरसेवक पिता आणि या दोघा पुत्रांचा खरा व्यवसाय दहशत माजवून खंडणी वसुली हाच होता. नाशिक पोलिसांनी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढेला अटक केल्यानंतर इतर पीडितही पुढे येत आहेत. शाहू म्हस्के, वयवर्ष 76, राहणार कामटवाडे, यांच्या तक्रारीनुसार जून 2024 ते आजपर्यंत सातपूर शिवारातील 23 गुंठे जमीन संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांनी बळकावण्यासाठी शोभा म्हस्के, राहुल म्हस्के आणि बेबी चव्हाण यांना जमिनीवर अतिक्रमण करण्यास सांगितलं. म्हस्केंनी लोंढेंकडे मदत मागितली असता संशयित दीपकनं दमदाटी करत जमीन कुणालाच खरेदी करू देणार नाही अशी धमकी दिली. म्हस्केंच्या जमिनीवर अतिक्रमण करत खंडणीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे शाहू म्हस्के यांना धीर आला आणि त्यांनी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय. तसंच लिटिगेशन असल्यास मदतीसाठी दलित समाजाचे बांधव लोंढेकडे गेल्यानंतर संबंधित व्यावसायिकाला ॲट्रॉसिटीची धमकी देत जागा सोडवून घेत जागा मालकाला तुटपुंजी रक्कम देऊन अनेक मोक्याच्या जमिनी या टोळीनं हडप केल्याचंही तपासात समोर आलंय. याबाबत वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे अधिक तपास करत आहेत. प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण भूषण लोंढे अजूनही फरार आहे. फरार भूषण लोंढेला नाशिक पोलीस कधी अटक करतायत याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक.